नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे. मी आहे टाके बुद्रुक या ठिकाणी. टाके बुद्रुक या ठिकाणी पांडुरंग गायकवाड हे वडगाव दुबे गुरुकुल वडगाव या ठिकाणी तो त्या गुरुकुल मध्ये शिकत होता. वेटलिफ्टिंगचं कोर्स, वेटलिफ्टिंग मध्ये कसं शिकायचं, काय करायचं, पूर्ण त्याला जे मार्गदर्शन करणारे त्यांचे जे दुबे सर आनंद जांभूळकर आणि सुनील आंबेकर यांनी त्याला खरंच भरपूर असं मार्गदर्शन केलं. आणि आज ऑल इंडिया मध्ये त्याला जो सिल्वर गोल्ड म्हणून त्याला एक बक्षीस मिळालेलं आहे. सत्यमेव जयते हे बक्षीस कोणाला मिळत नाही आणि त्याला ते मेडल आज भेटला आहे. खरंच त्याला एवढा आनंद झाला आहे की त्याच्या त्या कष्टाची चीज झाली आहे. आपण जाणून घेऊ त्याच्याकडे काय सांगू शकतोय. आज त्याचा पहिला परिचय करूया. तो काय करतोय, म्हणजे तो कोणत्या क्षेत्रामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये त्याला पुढाकार घेतलेला आहे, त्यांनी काय सांगू शकता. तुझा परिचय दे पहिला. माझं नाव पांडुरंग विष्णू गायकवाड. मी टाकमध्ये राहतो. मी आता सलग 8वीपासून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत शिकत होतो. तर आता सांगायचं म्हणलं तर माझा परिचय सांगायचं म्हणलं तर मी एक गरीब परिवारामधला मुलगा आहे आणि आता शाळेपासून मार्गदर्शन करणारे जांभूळकर सर, नंतर माझा परिचय झाला बिहारलाल दुबे सरांवर, म्हणजे माझे गुरु. त्यांनी मला वेटलिफ्टिंग शिकवलं पहिल्यापासून, म्हणजे 8वीपासून तर आतापर्यंत मी सेकंड इयरला आहे. तिथपर्यंत मला त्यांनी शिकवलंय वेटलिफ्टिंग. आता चंदीगड ते नॅशनल झाली. त्या नॅशनल मध्ये माझा सिल्वर मेडल आले. माझं ते मेडलमध्ये माझं मी 141 किलो स्नॅच केला आणि 171 किलो क्लीन जॅक केलाय. तर आता त्या मेडलमुळे मला सिल्वर मेडल भेटलाय. आणि माझ्या जे सांगायचं मला तरी काम करून लिफ्टिंग करून मी लिफ्टिंग करतोय. 8 तास काम करून लिफ्टिंग करायचं आणि हे सगळा पैसा खर्च करून आज मी या नाही का 6 वर्ष झाले की रोज सकाळी जिमला जायचं, संध्याकाळी जिमला जायचं. जिमला जातात आणि परत अडचणी असतात भरपूर, गाडी बिडी सोय सगळे जायचं. सकाळी संध्याकाळी जिम मध्ये थांबायचं. कुठे बाहेर जायची गरज नव्हती. कोणता समारंभ म्हणा, कोणत्या आज जे तुझं स्वप्न ते पूर्ण झालं का? इथून पुढे म्हणजे आज तुला जो सिल्वर मेडल भेटलाय ते तुझं काय स्वप्न होतं का? हो, माझं स्वप्न ऑल इंडिया नॅशनल होतं. ऑल इंडिया नॅशनलला मला कोणतंही पदक पाहिजे होतं. हे पदक आज पूर्ण झालं मला. तुला हे पदक भेटलं. आज मला नॅशनल मध्ये पदक भेटलंय. या मेडल साठी मला 6 वर्ष थांबायला वाट बघायला भेटली. आज माझ्याकडे मेडल आलंय. किती मुलं होती त्या तुम्ही जे वेटलिफ्टिंग मध्ये आता तू सहभाग झालाय त्यांचा 176 मुलं होती. 176 मध्ये तुझा दुसरा क्रमांक आलाय. पहिला गोल्ड, सिल्वर, नंतर ब्रॉन्झ. मग तुझं खूप छान, म्हणजे तुझं करावं तेवढं मावळ तालुक्याचं नाव तू रोशन, म्हणजे काहीतरी कुठेतरी चांगल्या याच्यावर नेले. मावळ तालुक्याचं नाव रोशन केले तू. नॅशनल झाले. आता या स्पर्धेसाठी मला 6 वर्ष थांबायला लागलं होतं. रोज सकाळी उठून मेहनत घालली. शेवटी मला हे मेडल भेटला. आता आज तुमचा काय परिचय, काय म्हणजे काय सांगू शकता तुम्ही. खरंच म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील एक विद्यार्थी कुठेतरी सिल्वर मेडल म्हणजे त्यांना भेटते आणि सत्यमेव जे ते लोबो हा भेटणं म्हणजे सोपं नाही. पांडुरंग गायकवाड हा असा विद्यार्थी आहे की त्यांनी त्याच्या गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कंपनीत कुठेतरी काम करून 8 तास काम करून हा जो विद्यार्थी घडलाय त्याला 8 वर्षामध्ये एवढे कष्ट करून सिल्वर मेडल भेटले. गोल्ड होतं आपलं, पण तिथं काही कारणास्तव सिल्वर झाले. त्यातून आपली युनिव्हर्सिटी खेलो इंडिया या स्पर्धेसाठी आपलं आता सिलेक्शन झालेलं आहे. त्या स्पर्धेला आपण 100 आणि 101% गोल्ड मेडल घेऊ याची गॅरंटी मला. काय सांगतो खरंच म्हणजे मेहनत असते प्रत्येक गोष्टीला आणि मेहनतीमधूनच ह्या गोष्टी घडतात. पांडुरंगचं सांगायचं म्हणलं तर पांडुरंगनी सुरुवातच मायापासून केलेली. पांडुरंग म्हणतोय 8वीपासून चालू केलंय. पांडुरंग, आकाश, दीपक वगैरे सगळी मुलं 7वीपासून पराग फिटनेस मध्ये यायची. सुरुवातीतून झाल्यानंतर दुबे सरांनी त्यांना मार्गदर्शन केलं. पण आपल्या मावळातलाच एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी सिल्वर मेडल घेतोय, काय वाटतं म्हणजे. गरीब कुटुंबातला म्हणजे पांडुरंगचं इथं राहायला आलेला आहे. पांडुरंगची आई गेली त्याच्यानंतरही पांडुरंगांनी जिद्द सोडली नाहीये. आणि पांडुरंगचं असं म्हणायला गेलं तर त्यांचे वडील अनुरंगला कामाला होते. कामाला असताना वडील आई गेल्यानंतर वडील पण गावाला गेले.
पांडुरंग आकाश आसवले यांची तर राहतानी इथं राहून जॉब म्हणजे नाही का नाईट ड्युटी करून लिफ्टिंग करणं म्हणजे सोपं काम नाही. रेला आराम किती पाहिजे आणि काय पाहिजे हे पांडुरंगच सांगू शकतो. आणि आमच्यासारखा एखादा छोटा कारण की एवढं मोठं वजन उचलणं त्याला सोपं काम खाणं आणि चांगलं लागतं. खाणं चांगलं लागतं. मिरची भाकर खाऊन झालेला हा एक विद्यार्थी आहे असं असं. आणि सुनील आंबेकरांचं त्यांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे त्यांना. हो, काय काय सांगू शकता तुम्ही खरंच या पुढे या म्हणजे मावळ तालुक्यामध्ये कुठेतरी आपल्याला एखाद्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल आणलंय. मला असं सांगायचंय खरं तर तुमच्या न्यूजच्या माध्यमातून का टाकवे गाव हे मावळ तालुक्यातील मला वाटतं खरंच प्रथम क्रमांकावर आहे. आणि त्या गावातून सुनील आंबेकरनी ही सुरुवात केलेली आहे. सुनील आंबेकर आज नॅशनल लेवलला कोच म्हणून काम करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बरीचशी मुलं, माझ्या घरातली पण माझी पुतणी ही वेटलिफ्टिंग करीत होती आणि आज पांडुरंगच्या म्हणजे नावाने त्याच्या जिद्दीनं आज आपल्या टाकवे गावाला एक गोल्ड आपलं सिल्वर मेडल मिळालेले. त्याच्यामुळं मला त्याचा अभिमान आहे का म्हणजे कष्ट करून करणारी ही मुलं शिकतायत आणि त्यांच्या पाठीशी सुनील आंबेकर नावाचं एक झंझावती वादळ उभं आहे आणि ते इथून पुढे कायम उभं राहणार आहे. खूप छान. तुझ्या बरोबर दुसरे मित्र आहे, काय सांगू शकता तुमच्या आज लहानपणापासून आम्ही सोबत आहे. आम्ही त्याला पाहत आलेलो आहे. लहान पहिलीपासून आम्ही आजपर्यंत सोबत आहे. आम्हाला पराग भाऊ असेल, सुनील भाऊ असेल, आनंद आंबुळकर सर, दुबे सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग हा तयार झालेला आहे. त्यामुळे आज आम्हाला आनंद आहे त्याला गोल्ड सिल्वर पदक भेटले त्याबद्दल. काय सांगू शकता तुम्ही? बोला. का तुमच्यातला एक विद्यार्थी कुठेतरी घडतोय. खरं तर सांगायचं झालं तर नवीन पिढीला पांडुरंग सारखा एक विद्यार्थी आणि एक खेळाडू हे खूप मोठं प्रेरणास्थान आहे. खेड्यापाड्यातला माणूस गरीब असून मिरची भाकर खाऊन नॅशनल लेवलला सिल्वर मेडल, गोल्ड मेडल आणू शकतो, ही मोठी प्रेरणास्थानाची गोष्ट आहे. खरं तर आपल्या सर्व मुलामुलींना श्रीमंत असल्यानंतर सगळ्या सुविधा भेटल्या जातात, परंतु गरीब असून त्या सुविधा न मिळताना सुद्धा एखादा विद्यार्थी, एखादा खेळाडू नॅशनल पातळीवरती जाऊन सिल्वर मेडल आणेल, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो भविष्यात खूप मोठी प्रगती करेल याचाही आम्हाला आनंद आहे. खरंच, कारण की गरीब कुटुंबातल्या मुलाने त्याचं यश पाहून त्याचे मित्र पूर्ण मावळ तालुका असो सर्वांनी त्याला शुभेच्छाचा